नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय मस्के. आज मी नवीन एक टॉपिक घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. या टॉपिकमध्ये मी डिफॉल्ट मोड ऑफ माइंड सेट म्हणजे काय आहे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याचा फायदा कसा करून घ्यायचा, तो डिफॉल्ट मोड म्हणजे काय आहे, त्याच्यापासून आपल्याला काय तोटे होतात आणि त्यातून आपण कसं बाहेर पडून आपलं माइंड एक चांगल्या पद्धतीनं कसं प्रोग्राम करून किंवा आपलं माइंड एक कसे चांगल्या पद्धतीने चालवावे, हे मी तुम्हाला या कन्सेप्टमध्ये सांगणार आहे. मी हे डिफॉल्ट मोड सर्वप्रथम काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी आपण एखादं काम करत असतो त्यावेळी आपलं लक्ष संपूर्ण त्या कामावरती असतं. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये इतर कोणतेही विचार येत नाहीत. आणखीन ज्यावेळी ते आपण हाती घेतलेलं काम ज्यावेळी आपण पूर्ण करत असतो, त्यावेळी आपल्या ब्रेनची संपूर्ण एनर्जी ते काम पूर्ण करण्यासाठी लावत असतं. पण मला इथं तुम्हाला काय सांगायचं आहे, ज्यावेळी आपण एखादं काम हाती करत असतो त्यावेळी आपली एनर्जी पूर्ण तिकडे डायरेक्टेड असते, आपल्या ब्रेनची, आपल्या शरीराची. त्याच पद्धतीने ज्यावेळी आपण एखादं काम करत नसतो किंवा आपण पूर्ण रिकामे असतो, त्यावेळी सुद्धा आपलं जे माइंड असतं हे कुठं तर भटकत असतं. एकतर पास्टमध्ये असतं, एकतर फ्युचरमध्ये असतं, विचारांमध्ये मग्न असतं. अशा वेळी सुद्धा आपल्या ब्रेनची एनर्जी ज्यावेळी आपण एका कामामध्ये मग्न असतो, त्यावेळी जेवढी एनर्जी कंझ्युम करतं आपलं ब्रेन, त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपण एखादं काम करत नसतो, पण आपलं मन कुठं तर भटकत असतं, त्यावेळी सुद्धा तेवढीच एनर्जी आपलं ब्रेन हे कंझ्युम करत असतं. म्हणजेच ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी ब्रेनची एनर्जी पण ही जातेच, पण ज्यावेळी आपण काम करत नसतो त्यावेळी पण आपल्या ब्रेनची एनर्जी ही कंझ्युम होतेच. पण ज्यावेळी आपण काम करत नसतो, आपण रिकामे असतो, आपल्याकडे कोणता टास्क नसतो किंवा हेतू नसतो, त्यावेळी ही एनर्जी का कंझ्युम होते, तर ऍक्च्युली आपण डिफॉल्ट मोडमध्ये जातो. डिफॉल्ट मोड म्हणजे काय आहे, मनाची अशी अवस्था ज्या अवस्थेमध्ये आपण एकतर पास्टचा विचार करत असतो, फ्युचरचा विचार करत असतो किंवा कोणत्या तर गोष्टीचा आपण विचार करत असतो. आणखीन त्यामुळे आपली ब्रेनची एनर्जी कंझ्युम होत असते. पण हे जे विचार असतात, ही जी मेंटल स्टेट आहे, डिफॉल्ट मोड ऑफ स्टेट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे आपल्याला खूप डिसीज होतात, खूप त्रास होतात. आपण प्रेझेंटमध्ये नसतो आणि आणखीन त्याच्याचमुळे आपल्याला लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. म्हणून यशस्वी लोक हे संपूर्ण वर्तमान काळात असतात आणि जगतात. तर हे डिफॉल्ट मोड काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. तर आपण बघूया हे डिफॉल्ट मोड नेमकं काय आहे. या डिफॉल्ट मोडमध्ये चला आपण पाहूया या डिफॉल्ट मोडमध्ये काय होतं. सर्वप्रथम फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला या डिफॉल्ट मोडमध्ये काय होते ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्याबरोबर आपला ब्रेनचा असा कोणता पार्ट आहे की ज्याच्यामुळे आपण ज्यावेळी डिफॉल्ट मोडमध्ये असतो त्यावेळी तो पार्ट ऍक्टिव्हेट असतो. त्याचबरोबर आपल्याला डिफॉल्ट मोडमध्ये आपण असल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे रोग होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच पद्धतीने उपाय काय आहेत. जरी आपण डिफॉल्ट मोडमध्ये जरी असलो तर त्याला उपाय काय आहेत. आज तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा. ज्यावेळी तुम्ही कोणत्याच कामामध्ये मग्न नसता, तुम्ही रिकामे असता, त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. एकतर पास्टचे चालू असतात, एकतर फ्युचरचे चालू असतात. हे विचार स्वयंचलित असतात, ऑटोमॅटिकली असतात आणि हे ज्यावेळी चालू असतं आपल्या मनामध्ये त्याच स्थितीला आपण डिफॉल्ट मोड ऑफ स्टेट म्हणतो. आणखीन याच्याचमुळे आपल्याला रोग होतात मित्रांनो. म्हणून हे चांगलं नाही आहे. म्हणून हा माइंड पॉवर मास्टरी मधला हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी मी एक्स्ट्रा दिलेला आहे. कारण मला डिफॉल्ट मोड हे काय आहे हे तुम्हाला सांगायचं होतं आणि त्यातून बाहेर पडणं हे गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला ह्या डिफॉल्ट मोडमधून बाहेर येणं गरजेचंच आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय पण इथं दिलेले आहेत. मग चला आपण या मोडमध्ये काय होतं हे मी तुमच्याशी डिस्कस करतो. व्यक्ती दिवा स्वप्नात रममान होते. व्यक्ती दिवा स्वप्नात रममान होते. म्हणजे ज्यावेळी एखादा व्यक्ती डिफॉल्ट स्टेटमध्ये असतो, तो डे ड्रीमिंग मध्ये, तो दिवसा सुद्धा स्वप्न बघत असतो आणि त्याच्यामध्ये तो मग्न असतो. याचा अर्थ तुम्ही जर या कंडिशन मध्ये असाल तर समजायचं की तुम्ही डिफॉल्ट मोडमध्ये आहात आणि हा मोड चांगला नाही.
एखादं ठरवून आपण ज्यावेळेस स्वप्न करतो आणि व्हिज्युअलाइज करतो तो प्रकार वेगळा, पण ऑटोमॅटिकलीच आपण एक डे ड्रीमिंग मध्ये आपण मग्न झालो असतो, त्यालाच डिफॉल्ट स्टेट ऑफ माइंड म्हणतात. तर या मोडमध्ये व्यक्ती हा दिवा स्वप्नात रममाण होते, म्हणजे डे ड्रीमिंग मध्ये मग्न होतो, त्याचबरोबर भूतकाळातील आठवणीत हरवते. त्या व्यक्तीला नेहमी भूतकाळातल्या गोष्टी आठवायला चालू होतात. ज्या गोष्टींचा फायदा नाही आहे, ज्या गोष्टींमुळे त्याला त्रास होतो, ज्या गोष्टींमुळे हा चिडखोर होतो, व्यक्ती अँशियस होतो, डिप्रेस होतो, स्ट्रेसमध्ये जातो, अशाच गोष्टींमध्ये तो मग्न होतो. त्या पास्ट गोष्टीमध्ये त्यावेळी जो असतो, त्यावेळी त्याला डिफॉल्ट स्टेट ऑफ माइंड म्हणतात. त्याच्यानंतर भविष्याची कल्पना करण्यात मग्न होतो. मी अजून सांगतोय, ज्यावेळी एखादी गोष्ट ठरवून आपण ज्यावेळी त्याची कल्पना करतो किंवा त्याचं आपण व्हिज्युअलायझेशन करतो, त्यावेळी कोणताही प्रॉब्लेम नाहीये. पण अनकॉन्शियसली, स्वयंचलित, ऑटोमॅटिकली जर एखादा व्यक्ती हा भविष्याची कल्पना करत असेल, जर त्याच्यामध्ये जर मग्न असेल की तर समजायचं की हा डिफॉल्ट स्टेट ऑफ माइंड मध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या ध्येयाव्यतिरिक्त इतर सगळ्या गोष्टींचा विचार करत बसते. त्याच्या लाईफचे गोल कोणते आहेत, टार्गेट कोणते आहेत, टास्क कोणते आहेत, त्याच्या लाईफच्या प्रायोरिटीज काय आहेत, त्या प्रायोरिटीज तो सगळ्या विसरून तो दुसरंच काहीतरी भलतं विचारामध्ये मग्न असतो. यालाच डिफॉल्ट स्टेट ऑफ माइंड म्हणतात. ज्याला डिफॉल्ट स्टेट ऑफ माइंड काय आहे हे समजलं आहे, त्यातून बाहेर पडण्याचा उपाय समजलेला आहे, आणखीन जो आर्ट ऑफ प्रेझेंट म्हणजे जो वर्तमान काळामध्ये राहण्यास शिकलेला आहे, तोच माणूस यशस्वी होतो. म्हणूनच हा डिफॉल्ट मोड ऑफ स्टेट काय आहे हे मला तुम्हाला सांगायचे होते. नीट समजून घ्या. तुमच्या वर्कबुकमध्ये, तुमच्या नोट्समध्ये, तुमच्या डायरीमध्ये एकदम परफेक्टली याचा अर्थ लिहून, समजून लिहून काढा. हे पॉइंट सर्व काय जे मी तुम्हाला शेअर करतोय तेही त्याच्यामध्ये लिहून काढा. तर तुम्हाला ते आणखीन रिव्ह्यू करून तुम्हाला ते पटकन समजून जाईल. इतरांच्या हेतूंचा विचार करणे, स्वतःची गोष्ट राहिली, स्वतःचे गोल्स राहिले, स्वतःचे ध्येय आणि स्वप्न राहिली, इतर लोकांचाच विचार करण्यामध्ये हा मग्न असतो. त्याला डिफॉल्ट स्टेट ऑफ माइंड म्हणायचं. त्याच्यातून काही फायदा नसतो, तरी पण हा व्यक्ती त्याच व्यक्तीबद्दल विचार करत असतो. मला इथे सांगायचं नाही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा आपण किंवा कोणकोणत्या व्यक्तींचा आपण विचार करत असतो, पण त्याला डिफॉल्ट स्टेट ऑफ माइंड म्हणायचं. काय फायदा नाही आहे त्याचा. कोणत्याही स्पष्ट ध्येयाशिवाय ध्येय नसतात, विचार चालू असतात. एमलेस थॉट्स. पीपल डोंट हॅव एम. विदाउट एम they are just thinking and thinking and thinking. All thoughts are coming in their mind automatically. Unconsciously they are thinking. Automatically सगळं विचार त्यांच्या डोक्यात चालू असतात. ज्यावेळी या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती असतो, तर त्याला डिफॉल्ट स्टेट ऑफ माइंड म्हणतात आणि हे मनुष्याचं खूप तोट्याचं आहे. तर या मोडमध्ये काय होतं हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. नीट समजून घ्या.